आदिवासी विभागाच्या निवासी आश्रम शाळेचा भोंगळ कारभार। आदिवासी अमरावती विभागात असलेल्या चिरोडी आश्रम शाळेमध्ये निवासी विद्यार्थी वाऱ्यावर। अमरावती जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळेमध्ये विद्यार्थी उपस्थित परंतु शिक्षक गैरहजर असल्याचे चित्र दिसून आले। तर दुसरीकडे आदिवासी विभागावर प्रशासन सर्वात जास्त खर्च करत असून निधी सुद्धा सर्वात जास्त आहे, परंतु याच आदिवासी बांधवांच्या लेकरांना आश्रम शाळेमध्ये नाश्ता, केळी, दूध, अंडे व जेवणाच्या वेळी शुद्ध जेवण दिले जाते। पुन्हा सायंकाळी त्याचप्रमाणे नाश्ता व जेवण दिले जाते, परंतु विद्यार्थ्यांना कधी नाश्ता तर कधी केळी नसली तर दूध नसले तर केळी अशा पद्धतीने आश्रम शाळेमध्ये प्रशासनाचा निधी खर्च होतो। यावर आदिवासी विभागाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे। तर शाळा किंवा शाळेचा परिसर साफसफाई करताना सुद्धा कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी विद्यार्थी कामे करत असल्याचे चित्र पुढे येत आहे। यावर विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी तक्रार केली तर विद्यार्थ्यांचे नुकसान करू अशा प्रकारे धमकावले जाते। माझं नाव संदीप अंबादास कुंबरे, चिरोडी या गावातलाच रहिवासी आहे आणि मी या गावाचा माजी सरपंच आहे। पण या ठिकाणी आम्ही भेट दिली असता या ठिकाणी आतापर्यंत 9 वाजले, अजूनही शिक्षक नाही या ठिकाणी। तसेच ह्या शाळेत विजिट दिली असता तरी पण आतापर्यंत शिक्षक नसूनही या ठिकाणी, कारण की ही आश्रम शाळा जेव्हा ही निवासी शाळा आहे, या ठिकाणी पूर्ण इकडे तिकडे बघितलं, परिसरमध्ये जर बघितलं तर मुलं झाडझूड करत होते। तसे स्वच्छता नाही आहे, सफाई कर्मचारी नाही आहे, शिक्षकही नाही आहे, या ठिकाणी कोणीच उपस्थित नाही आहेत। कालची घटना अशी झाली की या ठिकाणी काही असं काहीतरी वॉन्टेड लोक आले होते म्हणते, तरी पण पोलीस लोकांनी शोधाशोध घेतला। असं लोकेशन होते का शाळेच्या जवळपास आले होते, तरी पण या शाळेकडे कोणाचंच लक्ष नाही आहे, दुर्लक्ष काय। हेडमास्टर नाही आहे या ठिकाणी उपस्थित, अधीक्षक नाही, आपला ह्या शाळेचा अधीक्षक आहे, अधीक्षकला विचार केला असता डेंगे सर आहे, पण त्यांना विचारलं ते बी सकाळी बाहेरून आले म्हणतात, म्हणजे या ठिकाणी कोणीच उपस्थित नाही आहेत। सदर ह्या शाळेकडे शासनानं लक्ष देण्यात यावं, बस इतकं बोलून माझं समाप्त करतो। माझं नाव संदीप अंबादास कुंबरे, चिरोडी या गावातलाच रहिवासी आहे आणि मी या गावाचा माजी सरपंच आहे। पण या ठिकाणी आम्ही भेट दिली असता या ठिकाणी आतापर्यंत 9 वाजले, अजूनही शिक्षक नाही या ठिकाणी। तसेच ह्या शाळेत विजिट दिली असता तरी पण आतापर्यंत शिक्षक नसूनही या ठिकाणी, कारण की ही आश्रम शाळा जेव्हा ही निवासी शाळा आहे, या ठिकाणी पूर्ण इकडे तिकडे बघितलं, परिसरमध्ये जर बघितलं तर मुलं झाडझूड करत होते। तसे स्वच्छता नाही आहे, सफाई कर्मचारी नाही आहे, शिक्षकही नाही आहे, या ठिकाणी कोणीच उपस्थित नाही आहेत। कालची घटना अशी झाली की या ठिकाणी काही असं काहीतरी वॉन्टेड लोक आले होते म्हणते, तरी पण पोलीस लोकांनी शोधाशोध घेतला। असं लोकेशन होते का शाळेच्या जवळपास आले होते, तरी पण या शाळेकडे कोणाचंच लक्ष नाही आहे, दुर्लक्ष काय। हेडमास्टर नाही आहे या ठिकाणी उपस्थित, अधीक्षक नाही, आपला ह्या शाळेचा अधीक्षक आहे, अधीक्षकला विचार केला असता डेंगे सर आहे, पण त्यांना विचारलं ते बी सकाळी बाहेरून आले म्हणतात, म्हणजे या ठिकाणी कोणीच उपस्थित नाही आहेत। सदर ह्या शाळेकडे शासनानं लक्ष देण्यात यावं, बस इतकं बोलून माझं समाप्त करतो। आदिवासी विभाग म्हणजेच क्लास 4चा व्यक्ती क्लास 1च्या टेबलवर बसतोय, त्यामुळे शिक्षक सुद्धा वेळेचे भान न पाहता वेळेवर दुर्लक्ष करत हजर राहतात। 9च्या ठिकाणी 10:30 पर्यंत तर कधी 11 पर्यंत हजर राहतात। जे शिक्षक निवासी शाळेवर निवासस्थान ठेवून शिक्षक द्यायला पाहिजे किंवा विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवायला पाहिजे, अशा ठिकाणी चक्क शिक्षक हे घरून येताना दिसून येत आहेत। फक्त गेटवरील चौकीदाराच्या ताब्यामध्ये 372 विद्यार्थी। अशा वेळी कोणत्याही विद्यार्थ्याला कोणतीही हानी पोहोचली तर या जबाबदार आदिवासी प्रशासन राहील का, ही खंत आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मनामध्ये घर करून बसली आहे। एवढेच नव्हे तर जी विद्यार्थ्यांना जेवण दिले जाते त्यामध्ये भाजीकरिता आणलेले शेतातील वांगे, पालक, सांबार, अन्य हे चक्क 8 दिवस पूर्वीचे दिसून येत आहेत। नाश्त्यामध्ये दिली जाते त्यावेळी त्यामध्ये सुद्धा पाखरे उडताना दिसून येत आहेत। यावर आदिवासी विभागीय कार्यालय कार्यवाही करेल का याकडे लक्ष वेध झाली आहे। ब्युरो रिपोर्ट अमरावती। आपण ज्या चिरोडी शासकीय आश्रम शाळेवर व्हिजिट केलेली आहे,
तर आमचं हे विभागीय कार्यालय आहे, अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग. आणि धारणी प्रोजेक्ट जे आहे ते धारणी प्रोजेक्टच्या अंडर हे चिरोडी शासकीय आश्रमशाळा येते आहे. तर याबाबत तिथे किती शिक्षक कार्यरत आहेत आणि त्यांना क्वार्टर्स किती आहेत आणि कोण शिक्षक रोजचे अपडाऊन करतात किंवा तिथेच राहतात याबाबत खातरजमा करण्यासाठी आम्हाला तिथे चौकशी करू आम्ही. आणि त्याप्रमाणे तिथे सर्व चौकशी करून आणि त्यामध्ये जर आम्हाला सापडले कोणी दोषी की जे शाळेवर राहत नाही आहेत आणि व्यवस्थित विद्यार्थ्यांना शिकवत नाही आहेत, तर आम्ही त्यामध्ये त्यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करू. मॅडम, ती निवासी शाळा आहे आणि तिथे जे कर्मचारी आहेत आपल्या प्रशासनाचे ते पण हजर नव्हते. तिथे गार्डसुद्धा नाही आहे आणि तिथलं जे जेवण आहे ते पण निकृष्ट दर्जाचं आहे. त्यावर आपण काय कारवाई करणार? या संदर्भामध्ये आम्ही सर्व यंत्रणेला प्रकल्प अधिकारी धारणी आणि मुख्याध्यापक चिरोडी शासकीय आश्रमशाळा यांना आम्ही सोमवारी एक लेटर देऊ आणि याबाबतीत त्यांनी याच्यामध्ये सुधारणा करावी. त्यांच्या जे काही अन्न पुरवठा आहे, विद्यार्थ्यांना जेवण देत आहेत, यामध्ये त्यांनी सुधारणा करावी अशा प्रकारच्या आम्ही त्यांना सूचना निर्गमित करू. साधारणतः आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये सरप्राईज व्हिजिट करू तिथे कोणत्याही दिवशी आणि त्याप्रमाणे आम्हाला तिथली सद्य परिस्थिती काय दिसते, बाकी त्यांच्या रेकॉर्डवरून काय दिसतं ह्याचा आम्ही आढावा घेऊ आणि तात्काळ आम्ही त्यांच्यावर कारवाई करू.